स्वीट वर्सेस स्पायसी चॅलेंज. अरे गट्टू, आज आपण गार्डन मध्ये काय खेळणार आहोत? हे तर मलाही समजत नाही की आपण कोणते खेळ खेळतोय हरी. मला तर क्रिकेट आणि बॅडमिंटनचा कंटाळा आलाय. हो, आपल्याला काहीतरी नवीन आणि एक्साइटिंग करायला हवं ना. तेवढ्यात बंटी म्हणतो, अरे हो मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे माझ्या कझिनच्या बर्थडे पार्टी मध्ये मागच्या आठवड्यामध्ये एक एक्साइटिंग गेम खेळला होता. अच्छा, तो काय होता बंटी? स्वीट वर्सेस स्पायसी चॅलेंज. हे ऐकून सगळी मुलं क्युरियस होतात. सविस्तर सांग ना बंटी, त्यात काय असतं? हे बा, आता लगेच सांगतो मित्रांनो, नीट ऐका. अरे वा, इंटरेस्टिंग. मग तर ठरलंच आता, आज आपण हाच खेळ खेळायचा. ये! शाळा संपतात, सगळी मुलं गार्डन मध्ये संध्याकाळी जमतात. बिंगो, जास्त दूर जाऊ नको. चला मग मित्रांनो, गोड विरुद्ध तिखट चॅलेंज सुरू करूया. हो चिंकी, मग सगळ्यात आधी सुरुवात कोण करणार? मी. ठीक आहे मग. जसा राऊंड सुरू होतो, गट्टू अँकरिंग करू लागतो. मग मित्रांनो, गोड विरुद्ध तिखट चॅलेंजचा पहिला राऊंड सुरू होतोय, ज्यामध्ये समोरासमोर आहेत हिम्मतवाला हरी आणि मटकेवाला मॉन्टी. गट्टूचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागतात. काय बोललास? मटकेवाला मॉन्टी? ए गट्टू, तू माझं नाव असं का बनवलंस रे? अरे अरे मॉन्टी, ते डोक्यात काही आलंच नाही. सॉरी, परत सुरू करूया. हिम्मतवाला हरी आणि मार्वलस मॉन्टी. हे तर बरोबर आहे ना? बेटर. चला तर मग, हे जे 2 सरप्राईज आयटम तुमच्या दोघांच्या समोर ठेवलेत, दोघांनी यापैकी एक एक निवडायचं. मग बघूया कोणाला काय मिळालंय, गोड की तिखट. मला हे हवंय. ठीक आहे, मग मी 3 म्हणताच तुम्ही ते सरप्राईज कापड उचलायचं. मग बघूया की कोणाला कुठला पदार्थ मिळाला आहे. ओके. 1, 2, 3, लेट्स गो. मॉन्टी आणि हरी कापड बाजूला करतात आणि त्यांच्या समोर जो फूड आयटम होता त्याला बघून ते चकित होतात. काय? हे तर कारल्याचे स्पायसी चिप्स आहेत. नो. आणि मला मिळाली आहे ही बबल गम फ्लेवर्ड कॅन्डी, जी माझी फेवरेट आहे. ये! मॉन्टी, आता तू हे खास कारल्याचे तिखट वेफर्स पटकन खा, आणि ते पण 3 घास तर घ्यावेच लागतील. काय म्हणलीस? याचे 3 बाईट्स? मी तर 3 बाईट्स काय, सगळी कॅन्डीज खाऊन टाकेन. मला नाही खेळायचं. असं होत नाही मॉन्टी, जर तू खाल्लं नाहीस तर तू चॅलेंज हरून जाशील बर का. बंटीचं ते बोलणं ऐकून मात्र मॉन्टीला मात्र खूप जोश येतो. अच्छा, आता तुम्ही लोक बघा मार्बलस मॉन्टीची कमाल. मॉन्टी चिप्स उचलतो आणि डोळे बंद करून त्याला खाण्याचा प्रयत्न करतो. किती बेकार आहे, पण मार्वलस मॉन्टी हार मानणार नाही. एक एक करून मॉन्टी 3ही चिप्स खाऊन टाकतो आणि मग पूर्ण पॅकेट बाजूला लगेच फेकून देतो. खूप बेकार होतं, पण मी सुद्धा हार मानणाऱ्यातला नाहीये. असं वाटतंय की बिंगोला सुद्धा हे तिखट कारल्याचे वेफर्स नाही आवडले. चला, आता पुढची पाळी आहे गुड्डी आणि बंटीची. हो, आता समोरासमोर येणार आहेत द ग्रेट गुड्डी आणि ब्रिलियंट बंटी. मी हे घेणार. आणि मी हे. असं वाटतं या ड्रिंक्स आहेत. मला गोड मँगो ज्यूस मिळावं. ते तर आता समजेल गुड्डी. चल ठीक आहे, 1, 2, 3, लेट्स गो. गट्टूच्या म्हणण्यानंतर बंटी आणि गुड्डी आपल्या पदार्थांवरून ते कापड बाजूला करतात. गुड्डीच्या समोर एक ग्रीन कलरचं ड्रिंक होतं आणि बंटीच्या समोर येलो कलरची. अरे गुड्डी, असं वाटतंय तुझं मँगो ड्रिंक मला मिळालंय. बंटी तर गुड्डीची वाट सुद्धा पाहत नाही आणि घाईतच आपली मँगो ड्रिंक पिऊ लागतो. माझं चॅलेंज पूर्ण झालं.
पण माहित नाही हे काय आहे. कारल्याचा रस तर नाही ना? पिऊन बघ गुड्डी, काय माहित, कदाचित छान असेल. अरे हो, हे ड्रिंक तर गट्टूनेच आणलं होतं. त्याला माहित असणार हे काय आहे. गुड्डी क्युरिओसिटीने एक सिप घेते आणि मग हसत हसत म्हणते, अरे वा, हा तर कारल्याचा रस नाही तर मजेदार पाणीपुरीचं पाणी आहे. किती मस्त आणि यम्मी आहे. मज्जाच आली. तिखट मिळणं इतकं वाईटही नाहीये. सगळे गुड्डीच्या बोलण्यावर हसतात. चला चला गट्टू चिंकी, आता तुमच्या दोघांची पाळी. मला गोड मिळावं काहीतरी, कारण मी जास्त तिखट नाही सहन करू शकत. हे तर सगळ्यांना माहितीये चिंकी, तू तर एखादी मिरची खाऊ शकत नाही. बरोबर बोललीस. अच्छा चला, गट्टू चिंकीसाठी अँकरिंग मी करेन. तर मित्रांनो, आता वेळ आहे चुलबुली चिंकीची आणि गँगस्टर गट्टूची. काय तू पण हरी, मी गँगस्टर आहे का? हा ते तर आहे गट्टू, पण हे पण इतकं काही वाईट नाही. चला आता सुरू करूया. गुड्डी दोघांच्याही समोर सरप्राईज आयटम ठेवून देते, पण जसे गट्टू आणि चिंकी कापड बाजूला करतात. अरे बिंगो, काय करतोयस? बिंगो इकडे आहे ना. हो नो, चिंकीच्या बाजूला तर तिखट वडापाव आहे आणि माझ्याजवळ तर गोड गुलाबजाम. लवकर हे बदलवून टाकतो. चिंकी तर अजिबात हे खाऊ शकत नाही, त्यामुळे तिचा चेहराही लाल होतो. आणि जसं चिंकी समोर बघते त्या अगोदरच गट्टू आयटम एक्सचेंज करतो. तिकडे बिंगो धावत धावत परत येतो. अरे बिंगो, आता नको जाऊस, इथेच आमच्या जवळ राहा. चला चला, आता तुमचे फूड आयटम्स खा. अरे वा, मला गोड गुलाबजाम मिळाला. आणि मला माझा आवडता वडापाव. चला खाऊया. गट्टू चिंकी दोघही आनंदाने आपापले फूड आयटम्स खातात आणि आपलं चॅलेंज कंप्लीट करतात. ते पाहून सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. ये, आपण सगळ्यांनी चॅलेंज पूर्ण केलं आणि यात खूप मजा आली. पण बघा मित्रांनो, सगळ्यांना शेवटी गोड खायला द्यायचं म्हणून मी खास चॉकलेट मफिन्स घरून बनवून आणलेत. अरे वा, मफिन्स! अशा प्रकारे सगळेजण मफिन्स खाऊन आपलं चॅलेंज स्वीटली संपवतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.